नमस्कार मित्रहो. आता आपण जाणून घेणार आहोत श्लोक 8वा. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की कुठे राहणे टाळावे. चाणक्य यांनी यामध्ये कोणत्या ठिकाणी राहावे याविषयी सांगितलेले आहे. श्लोक याप्रमाणे आहे. तस्मिन् देशो न सन्मानो न रुचिर्न च बांधवा न च विद्यागम कच्चित तं देशं परिवर्जयित. याचा अर्थ असा, या देशात कसलाही आदर सन्मान मिळत नाही, उपजीविकेचे साधन नाही, जिथे आपले कुटुंबीय भाऊबंध नसतात, तसेच जिथे राहून कुठल्याही ज्ञानाची कौशल्याची प्राप्ती करता येत नाही, अशा ठिकाणी आपण राहू नये. त्या देशातून आपण निघून जाणे हेच योग्य ठरेल. स्पष्टीकरण याप्रमाणे, जेव्हा मनुष्य कुठल्याही देशात राहू इच्छितो तेव्हा त्याला वाटतं की आपल्याला ह्या ठिकाणी 4 लोकांत मान मिळावा, उपजीविका करण्याचे प्रतिष्ठित साधन मिळावे, त्या ठिकाणी आपल्या घरातले लोक आणि बांधव असावेत, तसेच तिथे राहून आपल्याला ज्ञानकौशल्य आत्मसात करण्यास अडचण नसावी. परंतु कधीकधी तसे होत नाही, त्या मनाप्रमाणे होत नाही. तर चाणक्य म्हणतात की ज्या ठिकाणी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळत नाही तिथे राहून तुमचा काय फायदा. अशा वेळी ते प्रांत सोडून दुसरीकडे निघून जाणे हे उचित आहे.